नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आहोत बदलापूर गावात उल्हास नदीच्या बाजूला कोंडीराम काळूराम अधिकारी यांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ श्री अनिलदादा अधिकारींच्या नेतृत्वाखाली चेतना क्रीडा मंडळाच्या माध्यमातून भव्य वृक्षारोपण सोहळा आयोजित केला आहे। माझ्यासोबत माजी नगर अध्यक्ष राजनजी घोरपडे जोडलेले आहेत। तुम्ही या वृक्षारोपणाबद्दल काय बोलाल? पुढच्या पिढीला काय संदेश द्याल? अनिल अधिकारी यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ आज या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये उल्हास नदीच्या तीरावरती वृक्षारोपण होत आहे। वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे। मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो की कुठच्याही सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी पुढाकार घेणारे अनिल अधिकारी आज या हरित बदलापूर शहराला त्यांच्या खारीचा वाटा देत आहेत। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये बदलापूर नगर परिषदेने आपलं जे काही दापोली कृषी विद्यापीठाबरोबर एक समंजस करार केलेला की हरित बदलापूर ही संकल्पना मनात ठेवून प्रत्येक माणसाने प्रत्येकाने एक झाड लावलं गेलं पाहिजे, ते झाड जगवलं गेलं पाहिजे। या उद्देशाने या ठिकाणी आज चेतना क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनिल अधिकारी आणि चेतना क्रीडा मंडळाचे सर्व सुनील अनिल भगत असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। नुकतंच या ठिकाणी हे झाडसुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे आणि मोठी झाडं लागवण्यामागचं कारण कसं की मोठी झाडं जगतात आणि ती लवकर माणसाला सावली देतात। त्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून अगदी 5-5 वर्षाची झाडं या ठिकाणी अनिल अधिकारी यांनी आणून या ठिकाणी लावण्याचा कार्यक्रम केलेला आहे। त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन, धन्यवाद। माझ्यासोबत श्री अनिलदादा अधिकारी जोडलेले आहेत। तुमच्या मनात काय भाव जोडले? काय नाही, दरवर्षीप्रमाणे झाडे लावायचा वृक्षारोपणाचा प्रोग्राम आहे, असा सातत्याने चालू ठेवणार आहे। माझ्यासोबत अनिलदादा भगत जोडलेले आहे। तुम्ही या वृक्षारोपणाबद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची? 1962 सालची स्थापना असलेलं आपलं बदलापूर गावातील चेतना क्रीडा मंडळ आणि त्या चेतना क्रीडा मंडळाचं ज्येष्ठ सदस्य आणि आमच्या नवीन पिढीचा एक आदर्श आणि आधारस्तंभ अनिलदादा अधिकारी याच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 10 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम चालू आहे आणि अनिलदादाच्या बरोबर झाडं लावत असताना त्याची जोपासना कशी करावी हे आम्ही त्याच्याकडून शिकलो। म्हणजे त्यांनी विविध ठिकाणी झाडं लावली। मी तर मला वाटतं आत्ता त्याला ह्या वृक्षारोपणामध्ये सामील झालं, पण ते झाडं लावलेली झाडं तो जगवतो देखील आणि त्याच्यापासून जो समाजाला फायदा होतो, आपण ग्लोबल वॉर्मिंग बोलतोय, ते ग्लोबल वॉर्मिंगपासून सुटका मिळण्याकरता आपल्याला झाडंच लावली पाहिजेत आणि हेच काम अनिलदादा करतोय, पुण्याचं काम करतो। म्हणून अनिलदादावर आलेला जो प्रसंग होता म्हणजे आज त्याच्या जीवावर बेतलेला, पण ह्या झाडांचे आशीर्वाद असतील, या जनसामान्यांचे आशीर्वाद असतील का तो त्यातून सुखरूप सुटला आणि त्याला 1 इंचाची देखील इजा झालेली नाही। म्हणजे पुण्याचं काम करत असताना त्याला कुठेतरी आशीर्वाद लाभले। या सगळ्या लोकांनी याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा। आपण बघतो सगळीकडेच आता उंच उंच इमारती बनतायत, पण झाडं लावण्याचं प्रमाण हे खूप कमी आहे। मला वाटतं दरवर्षी अनिलदादा करतो, मला वाटतं अनिलदादाला मी विनंती करीन की दरवर्षी न करता दर महिन्याला करत जा, जेणेकरून आपलं पूर्ण बदलापूर हरित होऊन जाईल। माझ्यासोबत चेतना क्रीडा मंडळाचे ज्येष्ठ सदस्य जोडलेले आहेत। तुम्ही काय बोलाल या वृक्षारोपणाच्या सोहळ्याबद्दल? या वृक्षारोपण सोहळ्याच्या निमित्ताने मी सर्वप्रथम अनिलदादा यांचे वडील म्हणजे आमचे काका यांच्या 11व्या पुण्यस्मृतीनिमित्त मी प्रथम त्यांना अभिवादन करतो आणि की 1 वृक्ष 100 उपकार, 1 वृक्ष 100 उपकार, भावीसाठी सदा परोपकार या उक्तीप्रमाणे श्रीयुत अनिल अधिकारी यांनी या गेली 10 वर्ष संकल्प 10 वर्षापूर्वी केलेला संकल्प आज पूर्णत्वास येत आहे आणि हा चेतना क्रीडा मंडळाच्या माध्यमातून होत आहे। मला असं वाटते की चेतना क्रीडा मंडळ हे 1962 पासून या पंचकृषीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा व कला या क्षेत्रामध्ये तसेच पर्यावरण क्षेत्रामध्ये उत्स्फूर्तपणे काम करत आहे। आमची सुद्धा जडणघडण या चेतना क्रीडा मंडळामध्ये झालेली आहे आणि अनिल अधिकारी सारखे ऊर्जावंत कार्यकर्ते या मंडळात असल्यामुळे हे उपक्रम निरंतर चालू आहेत। मी हेच म्हणेन की बदलापूर हे एक निसर्गरम्य स्थान आहे आणि हा ठेवा आपल्याला जपायचा आहे आणि भावी पिढीसाठी सुद्धा जपायचा आहे। त्यांनी झाडं लावण्याचा कार्यक्रमच हा याच्यासाठी घेतला की वर्षानुवर्ष या झाडांची सावली या पुढील पिढीसाठी मिळणार आहे आणि हे आपलं निसर्गरम्य स्थान निसर्गच तिथं राहील। मी असं म्हणेल की अनिल अधिकारी हे नुसतं एवढ्याच कार्यक्रमापुरती सीमित नसून
मंडळाचे अनेक कार्यक्रमामध्ये म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव असो, त्यानिमित्ताने त्यांचं अन्नदान असतं, त्याच्यानंतर शिवजयंती उत्सव मंडळ असो, रामनवमी असो, त्याच्यानंतर हनुमान जयंती असो, गावदेवी उत्सव असो, अनेक संस्थांना ते दान देत असतात. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी मदत केलेली असते. मी तर म्हणतो की अनिल अधिकारी हा कार्यक्रम एका पंचतारी हॉटेलमध्ये पण करू शकतो, एवढी त्याची क्षमता आहे. पण त्याचं असं म्हणणं नाही की माझ्याकडे जे आहे ते मला निसर्गाला ते देणं आहे ते देत आहेत. असं म्हटलं जातं की कर हे कंकणाने शोभत नाही, ते दानाने शोभतात. म्हणजे हातामध्ये सोन्याचे कडे नसून त्या हाताने दान होणं गरजेचं आहे. आणि हा त्यांनी सुविचार आपल्या भावी पिढीला दिलेला आहे. सर्वजण जर यामध्ये करत असतील तर नक्कीच आपल्या परिसरातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या देशाची प्रगती होईल. अशा या अनिल अधिकारींना मी पुढील वाटचालीसाठी, पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा हे पुण्याचं कार्य करायला मिळालेलं आहे. अशा या अनिल अधिकारींना थँक्यू आणि चेतना क्रीडा मंडळाला सुद्धा धन्यवाद. आपल्यासोबत केरलावरून आलेल्या या दिदी जोडल्या गेलेल्या आहेत. तुम्हाला काय वाटते, अनिल दादा अधिकारींनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुमच्या मनात काय भाव जोडलेत, काय आनंद होतोय? अनिल अधिकारी साहेब यांना आम्ही 2015 पासून ओळखतात आणि ते हे कार्यक्रम हे आज हे करत नाहीत, हे सध्या 10 वर्ष झाले ते हे कार्यक्रम करतात आणि याच्यात आम्ही सहभागी आहोत. सर्व पूर्ण मनापासून आम्ही सहभागी आहे. त्याने वी फील ब्लेस्ड की आम्ही असा एक कार्यक्रमामध्ये त्यांचं समोर त्यांचं संगत आम्ही आहोत. आणि थँक्स त्यांना पण आणि जे लोक इथे आले आहेत त्यांना पण की असं एक नेक बहुत ही अच्छा काम है जिसमें इन लोगों ने सबने सहयोग दिया और सभी लोग आए और इस कार्यक्रम को एकदम सक्सेसफुली हम लोगों ने कंप्लीट किया है. अधिकारी का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं कि हमें उन्होंने इनविटेशन दिया और इस कार्यक्रम के लिए हमें बुलाया. आपणही वृक्षारोपण करावे अनिल दादा अधिकारींच्या मार्गदर्शनाने, जेणेकरून निसर्गाचा कळस जो ढळत चाललेला आहे तो जपेल. कॅमेरामॅन शमिका गंद्रे, समी रिपोर्टर शुभ्रा गंद्रे, बदलापूर.